नमस्कार माझे सर्व मार्केटिंग अभ्यासक मित्र, आपल्या सर्वांचं द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये एन्सॉफ मॅट्रिक्सच्या संदर्भात चर्चा केली होती, प्रोडक्ट आणि मार्केट मॅट्रिक्स। आणि त्यावेळेस काय विविध कॉमेंट्स आले आहेत, टेलिफोनिक आलेले आहेत किंवा मेसेजेस आलेले आहेत। आणि त्याच्यातच एक केस स्टडी मला जाणवली की त्याच्यामुळे असं वाटलं की आज केस स्टडीच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायला काहीच हरकत नाही। माझे अभ्यासक, आपले जे अभ्यासक आहेत, माझे मित्र, त्यांच्यापर्यंत ही केस न्यायला काहीच हरकत नाही आहे। त्या केस स्टडीची स्टेटमेंट मी तुम्हाला आता सांगतो। त्या केस स्टडीची स्टेटमेंट अशी आहे, जर कुठला विशिष्ट प्रोडक्ट, ऐकून घ्या, जर कुठला विशिष्ट प्रोडक्ट जर ब्रँड नसेल, ब्रँड म्हणून निर्माण झालेला नाही आहे अद्याप, तरी देखील तो हायर प्रीमियम प्राईस घेऊ शकतो का? हा एक स्टेटमेंट आहे। म्हणजे आपल्याला याच्यातनं स्टेटमेंटमध्ये काय कळतं आहे, प्रोडक्ट हा ब्रँड नाही आहे तरी देखील प्राइसिंग ऑन द हायर साईड ठेवण्याची इच्छा आहे किंवा ठेवतही असेल तर आपण आज म्हणतो की हो की नाही, होऊ शकतं की नाही शकत। जर हायर प्राईस ठेवू शकत असेल तर त्याची विविध काय कारणं असतील, आणि जर हायर प्राईस ठेवू शकत नसेल मग त्याने कुठली नेमकी प्राइसिंग घ्यायची आहे आणि त्याची काय कारणं आहेत। ही केस आहे आणि अतिशय आपल्या सर्वांना ही मजेदार केस आहे। तर म्हटलं आज त्याच्याबद्दलच बोलायला काही हरकत नाही आणि तुम्ही सर्वांनीच त्याच्यावर विचार करा आणि जी काय तुम्हाला जसं काय त्याला सगळे मार्केटिंगचे पॅरामीटर्स वापरून सॉल्व करता येत असेल आणि त्याच्यावर कुठले तरी उपचार देता येत असेल तर नक्की मला याच्यावर कमेंट करा। पण या केसबद्दल माझे विचार आहे मी आज तुम्हाला काही मिनिटात मांडणार आहे। तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, दोन टर्मिनॉलॉजीज आपल्याकडे आलेले आहेत। एक म्हणजे ब्रँड आलेले आहे। तर ब्रँड म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना येते सहजच की ब्रँड म्हटल्यानंतर तो एक सेल्फ रिलायंट प्रोडक्ट आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, त्याची टाईमली सर्व्हिसेस आहे, टाईमली डिलेवरी आहे, अवेलेबिलिटी आहे, बॅकअप सर्व्हिसचं सगळं त्यांचं नेटवर्क आहे, अवेलेबिलिटीचं त्यांचं नेटवर्क आहे, अवेअरनेस ॲडव्हर्टायझमेंटमार्फत होत आहे। या सगळ्या गोष्टी आपण बघतो त्याच्यात। आणि कस्टमर मार्केट शेअर जो आपण म्हणतो सेल्सचा, तोही त्यांचा बऱ्यापैकी असतो आहे ना। तेव्हा तो हळूहळू ब्रँड क्रिएट होत जातो। तर हा ब्रँडचा एक अंदाजे परसेप्शन आहे आणि हा कस्टमर परसेप्ट करत असतो। लक्षात घ्या, ब्रँड फक्त आपण म्हटलं की ॲडव्हर्टायझिंग करून होईल का, तर तसं नाही। कस्टमरने तो प्रोडक्ट वापरला गेला पाहिजे, खरीदला गेला पाहिजे, त्याने त्याचा अनुभव, पॉझिटिव्ह अनुभव निर्माण करायला पाहिजे आणि सातत्याने तो पुन्हा पुन्हा तो घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातनं काहीतरी त्यांना बेनिफिट जाणवायला पाहिजे, कस्टमर बेनिफिट किंवा युजर बेनिफिट आपण म्हणतो, आणि तेव्हा तो हळूहळू ब्रँड होतो। दुसरं टर्म जो आहे तो आहे प्राइसिंग आहे। तर प्राइसिंगच्या विविध मेथड दिल्या आहेत। आपण ज्या ज्या कम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये आपण असतो तो मार्केट कुठल्या प्रकारचा आहे, कसा आहे, आपला प्रोडक्ट कसा आहे, यानुसार आपण विविध मेथड्स वापरू शकतो। कुठल्या कंपनीचं नाव न घेता मी सांगेन, काहीतरी कंपन्या अशाही आहे त्यांचा प्रोडक्टचा एकदम मिनिमम प्राइसिंग ठेवतात, त्याला पेनेट्रेशन प्राइसिंग म्हणतो आपण। काही नाविन्यरूपी प्रोडक्ट असेल जे आता सध्या अवेलेबल तसं नाही आहे तर ते स्कीमिंग प्राइसिंग ठेवतात, म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट बुक्स केलं जातं। तर हे न्यू टेक्नॉलॉजी असतं, त्याच्यात हे असं सातत्याने घडतं। तर अधिक बऱ्याचशा विविध प्राइसिंग आहे। ऑड प्राइसिंग कुठल्या तरी मेथडला आपण म्हणतो, डिस्काउंटेड प्राइसिंग म्हणतो किंवा मार्केट डिफरन्शिएटेड प्राइसिंगसुद्धा म्हणतो। एकच प्रोडक्ट आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी त्याची प्राइसिंग बदलते। लक्षात घ्या, 1 लिटरची पाण्याची बाटली असेल, त्याला आपण मिनरल वॉटर म्हणतो, तर ती रिटेल आउटलेटला वेगळं रेट असेल, एअरपोर्टला त्याच पाण्याचं वेगळं रेट असेल, 7 स्टार 5 स्टार हॉटेल्समध्ये वेगळं रेट असेल, पिकनिक स्पॉट्स जिकडे असेल तिकडे। तर अशा प्रकारचं हे डिफरन्शिएट प्राइसिंग होऊ शकतं। तर प्राइसिंग मेथड्स विविध आहेत, ठीक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आता मग आपला प्रोडक्ट, विशिष्ट प्रोडक्ट काय आहे ब्रँडच्या संदर्भात आणि प्राइसिंगच्या संदर्भात, या मार्केट सिनेरिओ काय आहे, कॉम्पिटिशन कुठल्या प्रकारची आहे, मोनोपॉली आहे का मार्केट, डिओपॉली आहे का, की कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे। कॉम्पिटिटिव्ह मार्केटचा अर्थ काय झाला, बरेचसे तिथे प्लेयर्स आहेत आणि प्रत्येक प्लेयर हा माझा प्रोडक्ट सरस कसा आहे
हे दर्शवण्याचा कस्टमरला प्रयत्न करत असतो हा कॉम्पिटिटिव्ह मार्केट. तर आज आपण असा विचार करूया की मोनोपॉली असलं तर साहजिकच प्राइसिंग हाय ठेवता येते, आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल. हां, मोनोपॉली असल्यानंतर मग ह्याच्यात काय होतं मोनोपॉलीमध्ये की डेफिनेटली तो हायर मग प्राइसिंग ठेवतो आहे. पण याच्यामध्ये एक लक्ष घेणं गरजेचं आहे आपल्याला की क्वालिटी, टाईमली सर्व्हिस याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज मोनोपॉली प्रोडक्टवाल्यांनी पण सुद्धा करता कामा नये. दुसरा डिओपॉली म्हणतात, 2 प्लेयर्स आहेत त्या मार्केटमध्ये, ते कोलॅबरेट करून आपल्याला डिस्कस करून त्यांचा मार्केट शेअर रिटेन करतात. प्राइसिंगचं सुद्धा डिस्कशन होऊ शकतं त्याच्यात. पण कॉम्पिटिटिव्ह मार्केट जेव्हा म्हणतो त्याच्या वेळेला प्रत्येकजण चुरस करत असतो, इकडे फाईट असते मार्केट शेअर वाढवण्याच्या संदर्भात. ठीक आहे, मग अशा वेळेला प्रत्येकजण बघतो की माझा प्रोडक्ट कधीतरी प्राइसिंगमध्ये कमी होईल का कस्टमरसाठी. मग विविध फेस्टिवलच्या वेळेला कुपॉन्स, डिस्काउंट्स, इतर विविध प्रमोशनल पॅरामीटर्स वापरून मार्केट शेअर ते त्यांचा वाढवत असतात, लक्षात घ्या. तर आता विषय आहे की प्राइसिंग, कॉम्पिटिटिव्ह मार्केटला प्राइसिंग हाय ठेवू शकतो का? तर होय, प्राइसिंग नक्कीच हाय ठेवता येऊ शकते असं म्हटलं आहे मी. आपल्या प्रोडक्टमध्ये USP, युनिक सेलिंग प्रपोजिशन काय आहे हे आपल्याला स्वतःला समजणं गरजेचं आहे. आपल्या प्रोडक्टची USP क्वालिटी आहे, पॅकेजिंग आहे, विविध पॅकेजिंग असतात, युजर फ्रेंडली आहे, कस्टमर फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण, हाताळणं, हँडलिंग कसं आहे त्या प्रोडक्टचं, पॅकेजिंग कशी आहे, टाईमली सर्व्हिस कशी आहे, अवेलेबिलिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि पेमेंट टर्म्स, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून युनिक सेलिंग प्रपोजिशन नेमकं काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि युनिक सेलिंग प्रपोजिशन लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत ते पोहोचवणं गरजेचं आहे. हे पोहोचवल्यानंतर मग कस्टमर स्वतः त्याच्यामधून कस्टमर बेनिफिट बघतो किंवा युजर बेनिफिट बघतो की त्याला त्याच्यातनं नक्की बेनिफिट आहे का. जर त्याला समजलं की होय मला ह्या प्रोडक्टमधनं बेनिफिट आहे, तर त्यावेळेला तो प्रीमियम प्राईस म्हणजे रेग्युलर प्राईसच्यापेक्षा जास्त द्यायला तो तयार होतो. आता इंडस्ट्रियल मार्केटिंगबद्दल सांगताना जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये विविध रॉ मटेरियल्स लागत असतात, तर काही रॉ मटेरियल A क्लासचे पण असतात, ते तातडीचे असतात, त्याचा शॉर्टेज होता कामा नये. स्टॉक्स ठेवणं गरजेचं आहे, टाईमली प्रॉडक्ट मिळणं गरजेचं आहे. अदरवाईज नाहीतर काय होतं, प्रोडक्शन अफेक्ट होतो आहे, प्रोडक्शन ठप्प पडतं आहे, थांबलं जातं आहे. आणि प्रोडक्शन थांबलं झालं तर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट जे आहे तो वाढतं, कारण स्टँडर्ड कॉस्टिंग असते ती तशीच राहते नाही का. त्यामुळे व्हेरिएबल कॉस्टिंगमध्ये थोडंसं ठीक आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग आहेच. तर जर प्रोडक्ट तसं मिळालं नाही त्यांना रॉ मटेरियल, तर पुढचं फ्युचर लाईन सगळी बंद पडलेली असते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अशा वेळेला असे पण काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये प्रीमियम अमाऊंट आपल्याला मिळते, लक्षात घ्या. मग हे कुठलंही प्रोडक्ट असू शकतं. अच्छा, हा विषय डिमांड सप्लायबद्दल, शॉर्टेज सप्लायबद्दल नाही आहे, हा रेग्युलर सप्लाय आहे, अशा पद्धतीचं आपलं हे केस स्टडी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, माझे विचार या केसबद्दल पटले असतील तर शेअर नक्की करा आणि कमेंट्स करा. फेसबुकवर असाल तर फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.